भाजपने उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी अद्यापही जाहीर केलेली नाहीये। विद्यमान खासदार पूनम महाजनांना पर्याय ठरेल असा सक्षम उमेदवार भाजपला अद्यापही सापडलेला नाहीये। आशिष शेलार हे उमेदवार होऊ शकतात, पण त्यांची प्रतिमाच त्यांना मारक ठरू शकते। पाहूयात। उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा पूनम महाजन। पूनम महाजनांचा सक्षम पर्याय भाजपला मिळेना। पर्यायी उमेदवार नसल्याने पुन्हा महाजनांनाच उमेदवारी। भाजपने मुंबईतल्या 2 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले। महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत पूनम महाजन खासदार असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये। पूनम महाजनांना भाजप यावेळेस उमेदवारी देणार नाही अशी चर्चा मुंबईत सुरू झाली आहे। मात्र पूनम महाजनांना पर्याय अजून भाजपला सापडलेला दिसत नाहीये। पूनम महाजन यांच्या मतदारसंघाचा विधानसभा निहाय अभ्यास केल्यास चांदिवलीमध्ये दिलीप लांडे हे शिवसेनेचे आमदार आहेत। वांद्रे पूर्वमध्ये जिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत। वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार हे भाजपचे आमदार आहेत। कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत। तर कलिनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजय पोतनीस आमदार आहेत। विलेपार्लेमध्ये भाजपचे पराग अळवणी हे आमदार आहेत। आमदारांचं बलाबल पाहिल्यास अवघे 2 आमदार भाजपचे आहेत। 2019 मध्ये शिवसेनेच्या मतांच्या जोरावर पूनम महाजनांचं मताधिक्य वाढलं होतं। मराठी उमेदवार ही पूनम महाजनांच्या जमेची बाजू आहे। शिवाय प्रमोद महाजनांची मुलगी ही प्रतिमा देखील त्यांच्यासाठी खूप फायद्याची आहे। भाजपकडे पूनम महाजनांच्या तोडीचा जिंकून येणारा उमेदवार सध्या तरी दिसत नाहीये। आशिष शेलार हे पर्याय ठरू शकतात, पण बाबा सिद्दीकी यांच्याशी असलेलं वैर पाहता शेलारांना मदत मिळेल की नाही या संदर्भात मात्र साशंकता आहे। चांदिवली, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम भागात मुस्लिम मतदार शेलारांना मत देण्याची शक्यता कमी आहे। वंचित आणि मनसे फॅक्टर देखील त्यांच्या मतदारसंघात कळीचा मुद्दा ठरू शकतो। पूनम महाजनांना पर्याय देणं जेवढं वाटतं तेवढं सोपं दिसत नाहीये। असं असतं तर भाजपने पहिल्या यादीतच पूनम महाजनांना पर्याय दिला असता। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।